करावंच लागणार आहे. काहीतरी फार मोठं करताय तुम्ही, असं भासवू नका. तुम्हाला आता फोनवरती भांडायचंय का? भांडत मी नाहीये, तुम्ही भांडताय. नाही मी भांडतच नाही, मला ही सवयच नाहीये. नाही तुम्ही कुठे आहो, तुम्ही ते इतके साधे आहात, आवाज चढवूनही कोणाशी बोलत नाही. अहो कचा कचा भांडता तुम्ही. काय 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 म्हणालात? कचा 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 हा शब्द वापरला तुम्ही माझ्यासाठी? मी कचा कचा भांडतो? हो, कचा कचा भांडता, कचा कचा भांडता. काय काय तुम्ही बोलताय? हा नंदिनी मॅडम, किती डिस्कस्टिंग बोलताय तुम्ही. नंदिनी नाही, स्वानंदी नाव आहे माझं. तेच ते, नंदिनी काय स्वानंदी काय एकच आहे. तेच ते काय? तुम्हाला म्हणू का मी समरच्या ऐवजी पावसाळा? नाही नका म्हणू, त्याच्यापेक्षा तुम्ही मला मान्सून म्हणा. हिवाळा किंवा पावसाळा, समर किंवा मान्सून. नाही तुम्हाला मी पावसाळा म्हणणारच नाही. का? कारण पावसाळा आहे ना, मला आवडतो. पावसाळा आला की कसं छान शांत प्रसन्न वाटतं. माझी आजी सुद्धा म्हणते मी आलो की तिला प्रसन्न वाटतं. नाही इलाज आहे ना त्यांचा, करणार काय बिचाऱ्या. बिचाऱ्या वगैरे काही नाहीये, माझी आजी महा. असं बोलता का तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना, स्पेशली तुमच्या इतक्या लाडाच्या आजीला? हा बरोबर, म्हणूनच स्वतःच्या घरातल्यांना किंमत देता येत नाही ना, म्हणून बाहेर ज्यांचे असे वागता तुम्ही. हे बघा, माझी आजी माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, कळलं? अर्थात आता घरात आजीशीच मैत्री करावी लागणार, कारण बाहेर तुमच्याशी मैत्री कोण करणार? काय म्हणायचं तुम्हाला? स्वभाव बघा स्वतःचा, म्हणजे कळेल. माझ्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय माहिती हो? काय ओळखता तुम्ही मला? खूपच ओळखलं मी तुम्हाला आता. ओ, तुम्ही मला काही ओळखत बिळखत नाही, तुम्हाला मी काही माहिती नाही. तुम्हाला अजिबात मी माहिती नाही कोण आहे, कसा आहे ते, कळलं ना? आणि मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? अरे एक तर तुम्ही शिंका किंवा बोला हो. तुमच्याशी बोलताना ना मला नुसतं बोलता येऊ शकणारच नाहीये बहुतेक ह्याच्या पुढे. सतत शिंका आणि बोलणं, शिंका आणि बोलणंच होणार आहे माझ्यामुळे. बरं ते सोडून द्या, मला आधी सांगा तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? का म्हणजे? आधी एवढा मोठा समजूतदारपणा दाखवलात ना, म्हणालात भावंडांना नुकसान होईल असं मी काही करणार नाही, आणि लगेच विसरलात. तुम्हाला काय शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का? तुम्हालाच झाला असेल शॉर्ट टर्म मेमरी लॉस, म्हणूनच तुमची माणसं पाठवलीत ना इथे आमच्या माणसांवर. अहो कुठली माझी माणसं, कुठली तुमची माणसं? माझी माणसं, तुमची माणसं, सगळी माणसं इथेच होती ना एकत्र. मग आता ही तुमची वेगळी माणसं कुठनं आली? काय कांगावा करताय तुम्ही? हा? हॅलो 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 हॅलो. फोन कट केला तिने? काय झालं? फोन कट झाला बहुतेक, किंवा कट केला असेल. चोर तो चोर, वरशीर चोर. मी कांगावा करते असं म्हणाला तुम्हाला? मी करते कांगावा? नाही. कट केला कारण खोटेपणा पकडला गेला म्हणून फोन कट केला. कसा 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 भांडतो म्हणाली मला, कसा कसा. तू का हसतोस? कसा कसा भांडतोय मी? हा शब्द वापरला तिने माझ्या विरुद्ध. ती काय वर्गमैत्रीण आहे माझी कॉलेजमध्ये? वाटेल ते शब्द वापरायला. माणसं सोडली म्हणजे कुठली माणसं सोडली? त्यांची सगळी माणसं इथे होती, आपली सगळी माणसं इथे होती. त्यांच्या वेगळ्या कुठल्या तरी माणसांवरती सोडाला आपली वेगळी कुठली तरी माणसं कुठनं आली? कुठली माणसं आहे ती? नाही, ती बरोबरच बोलतीये. तू भांडतोयस कचा कचा. तू आता त्यांची भाषा बोलतोयस का? माझं सोड, पण तू हल्ली त्यांची भाषा बोलायला लागलास कधी कधी. हे बघ, तू भांडतोयस कचा कचा. आनंद, तू नक्की कोणाच्या बाजूचा आहेस रे? मी सत्याच्या बाजूने. काय झालं? आनंद, हा काय प्रकार आहे? ती असं म्हणतीये की आपण गुंड पाठवले तिच्या कुठल्या तरी माणसांवरती, आणि आपल्या गुंडांनी तिच्या माणसांना मारहाण केली. गुंड? काय संबंध आहे? तेच मला कळत नाहीये की ही कुठली माणसं आहेत आपली. गुंड ज्यांना म्हणते ही, आणि ही कुठली माणसं आहेत तिची ज्यांना ह्या गुंडांनी मारहाण केली. आणि काय, तिला किंवा तिच्या जवळच्या माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला असेल तर ते वाईटच आहे. आणि या सगळ्यात जास्त वाईट हे की या सगळ्यात तुझं नाव येतं. सर, मी काय म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, पण हा सगळा प्रसंग आत्ता मला कळलाय, त्यामुळे मला देखील जराशी चौकशी करायला थोडा वेळ लागेल. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो सर, मी अंजली बोलतेय. आम्ही जरा विचार केला आणि असं ठरवतोय आम्ही की आम्ही तक्रार मागे घेतोय. ओके मॅडम, ठीक आहे. येस, थँक्यू सर. अँड आय प्रॉमिस आपण ह्याच्यात काहीतरी मार्ग काढू. काळजी घे. हो, स्वतःची आणि सगळ्यांची. तू पण काळजी घे. बाय. अंजली मॅडम आणि स्वानंदी मॅडमचा कॉल होता. त्यांनी सांगितलं की आम्ही तक्रार मागे घेतो.
आम्ही येतो. सॉरी सर. नाही नाही, तुम्ही तुमचं काम करताय. खरं तर आय एम सॉरी की आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. नो प्रॉब्लेम सर. आम्ही येतो. थँक्यू. गैरसमज झाला होता का नाही झाला? नक्की काय झालंय? त्याची चौकशी करायला पाहिजे. तू म्हणतोस त्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव येत आहे, पण मग हे कोणी केलं आणि का केलं याचं सत्य आपल्या समोर आलंच पाहिजे. हॅलो. झालं तुझं समाधान? आर यू हॅपी नाव? नाही म्हणजे आजचा दिवस रुईन करून खूप खुश असशील ना तू? अदिरा, लिसन टू मी. जस्ट शट अप रोहन, शट अप. केवढा मोठा ब्लंडर केलास, तुला कळतंय का? आपण आज आपल्या लग्नाबद्दल बोलायला भेटलो होतो, हो की नाही? आणि तू काय केलंस? माझ्या फॅमिली समोर मला काही जमणारच नाही असं बोललास. काय रोहन, काय? तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय का? नाही करायचं का तर तसं स्पष्ट सांग, मला क्लिअरली सांग तसं. म्हणून ही सगळी कारण शोधतोस ना, मला खरं सांग. आदिरा, ऑफकोर्स तसं नाहीये, पण यू हॅव टू ऍडमिट की माझे कन्सर्न सुद्धा बरोबर आहे. आदिरा, आपण प्रेम करताना ना या प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केलाच नव्हता, आणि तो आता नाही केला तर कधी करणार? आय डोंट नो रोहन, अँड आय डोंट केअर. तू ऑलरेडी इनफ माती खाल्लीस, ओके? आता मी जे सांगेन ना तेच तू करायचं, कळलं? तू ना आता पिंट्या दादाला परत भेटायचंस. त्याला सांगायचंस की मी आज खूप टेन्शन मध्ये होतो, मी खूप नर्वस होतो म्हणून हे सगळं बोललो, आणि आता मी टेन्शन फ्री आहे, आता मी रेडी आहे. कळलं का तुला? आणि ऐक ना, लवकरात लवकर आपल्या लग्नाची डेट ठरवायची, ओके? मी सांगते तसंच करायचं, कळलं तुला? नाही आदिरा, मी असं काही करणार नाहीये.